हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि गुड मॉर्निंग. तर आता मस्त सकाळ झाली, मी आवरले छान आणि आज वैभव गेले क्रिकेट खेळायला. तर मग मला करायचं आहे त्यांच्यासाठी मस्त स्वयंपाक, ते यायच्या पहिले. आणि मला उपवास आहे चतुर्थीचा, तर माझ्यासाठी खिचडी आणि त्यांच्यासाठी काळी भाजी आणि चपाती असं मी स्वयंपाक करणार आहे. दरवेळेस तर ते म्हणजे पकडता उपवास माझ्यासोबत, पण मग आज संडे पण आहे. मग संडे होऊन गेला की पुन्हा काही भाजी करायला किंवा असं काही स्पेशल करायला टाईम पण नाही भेटत. म्हणून मग मी म्हटलं की आज मी तुमच्यासाठी मस्त काळी भाजी बनवते. इथे मी काळ्या भाजीसाठी प्रिपरेशन करते, जे की मी इथं कांदा, लसूण, आलं आणि मिरची परतवायला ठेवली आहे. आणि इथे खिचडीची पण तयारी करते, दोन्ही सोबत सोबत. माझी खिचडी रेडी झाली आणि मसाला पण परततोय. मी वैभवला जेवायला दिले. थँक्यू. बर, कसं वाटतंय जेवण? मस्त. स्टार बाजारला भाजीपाला आणाल, कारण त्या दिवशी संपून गेला था ना आपला. म्हणून आता आज लवकर दुपारी चाललोय. चांगली पुस. माझी गाडी आजपर्यंत पुसली नाही एकदा पण. साबुदाणामध्ये ना गहू आणि यांना इथे येऊन नसते कुठाने. एवढे सारे डब्बे इथं, जे की फक्त रिजनेबल प्राइस मध्ये. ये देखो अपना ब्रँड इधर आ गया 99. ते डब्बे पण मोठे आहे का? कुठले? हे वाले जे बघते तू, हे हां फ्री मध्ये भेटतं. 19 रुपये. फायनली आफ्टर 2 hours my halwa is ready. आणि त्यांनी येऊन मस्त पुऱ्या बनवले आणि आता त्या भजे पण तळू राहिल्या. घरूनच घेऊन आल्या होत्या सांजुरा पुऱ्यांचा. पल्लवी दीदीला केल्या होत्या ना, हा, सांजुरा होता. एकदम टेस्टी. टेस्टी झाले. कुक आणि आम्ही तिघं टेस्टर आहे. मम्मी पप्पा पण गावाकडून आले. कोण मम्मी? मम्मी पप्पा चालले आता शिवसृष्टीला. तोपर्यंत मला बॅटला पण इथं क्रॅक गेलाय, तो रिपेअर करून आणायचा आहे. चला. चाल, तू पण येतो का? नाही नाही. कारण एक आठवण राहते, त्यामुळे मी त्यांना बोलवलं बाहेर. आम्ही सगळे चाललोय आता मस्त डिनर करायला. फ्रायडे तर मग बाहेर. माहित नाही पुढं पेट्रोल, कारण आम्ही भीमाशंकरला गेलो ना, तिथं पेट्रोल पंपच नाही. अडचण आली का? अडचण नाही, पण मग लय सायलीचं धाकधूक धाक मग काय नाही. मला माहिती होतं आपली गाडी. डिझेल जास्त राहून द्यायचं गाडीत कधी पण. मसाला पापड हा निवांत का? आम्ही ऑर्डर केली. कोणती आहे सायली? काजू मराठा ऑर्डर केली सायलीने आणि मम्मीने.